नमस्कार माझ्या सखींनो, कशा आहात सगळ्या। तर आज मी तुम्हाला माझ्या या सुंदर लांब आणि मऊ स्मूथ केसांना मेहंदी कशी भिजवते ना ह्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो, जे कोणी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनी लाईक आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। तर अगोदर मी तुम्हाला माझ्या केसांवरती मी कोणती मेहंदी लावते याचा हे दाखवणार आहे। तर ही नुपूर मेहंदी आहे। मी अनेक वर्षापासून माझ्या केसांवरती हीच मेहंदी लावते आणि याचे खूप छान फायदे आहेत या मेहंदीचे। तर याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे केसांवरती कुठले कुठले चांगले इफेक्ट होणार आहेत किंवा याचा काय फायदा आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की सांगेल। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तर मी अनेक वर्षांपासून माझ्या केसांवरती हीच मेहंदी लावते। मी दर 6 महिन्याला एकदा, वर्षातून 2दा माझ्या केसांवरती ही मेहंदी लावते। या मेहंदीचे खूप सारे फायदे आहेत। तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल, तुमचे केस गळत असतील, तुमचे केस तुटत असतील तर ही मेहंदी खूप सारे केसांवरती फायदा करते। तर ही मेहंदी कशी भिजवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी उकळून घ्यायचं आहे। तर पाण्यामध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला याच्यामध्ये ना 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत। मेथी केसांसाठी खूप छान आहे, खूप उपयोगी आहे। खूप मेथीमुळे खूप केसांवरती असे स्मूथनेसपणा येतो, त्याच्यामुळे मेथी ही केसांसाठी खूप छान असते। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची काही पाने घालायची आहेत। कढीपत्ता ही केसांसाठी खूप फायदेशीर आहे, याचेही खूप फायदे आहेत। याच्यामुळे तुमच्या केसांना शाईन येते, केस स्मूथ राहण्यास मदत होते आणि याच्यामुळेही केसांमध्ये डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत होते। तर आपल्याला अगोदर काय करायचं आहे, हे कढीपत्ता आणि मेथीचे दाणे ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि हे जोपर्यंत चांगलं उकळत नाही तोपर्यंत गॅसचा मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून हे याला अगोदर तुम्ही उकळून घ्या। तर तुम्ही बघू शकताय एक 10 ते 15 मिनिटांनंतर ह्याचा कलर, पाण्याचा कलर असा चेंज होतो आणि तुम्ही बघू शकताय मेथीचे दाणे चांगले फुगलेले आहेत आणि कढीपत्त्याचा कलरही चेंज झालेला आहे। तर हे बघू शकता तुम्ही, असा कढीपत्ता दिसेल। तर हे असं झाल्यानंतर समजून जायचं की ह्याचा जो अंश आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे। तर आपल्याला नंतर काय करायचं आहे, असा कलर आल्यानंतर गॅस बंद करून हे जे पाणी आहे ते हे थंड करायला बाजूला काढून ठेवायचं आहे। तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला किती मेहंदी लागणार आहे। माझ्या केसांच्या लेंथनुसार मला तर ह्या 3 पुड्या लागतात। आपल्याला अगोदर आता काय करायचं आहे, जे पाणी उकळलेलं आहे ना ते आपल्याला अगोदर एका गाळणीने चाळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला फक्त त्यातलं पाणीच घ्यायचं आहे। तर इथं मी एका ह्याच्यामध्ये वाटीमध्ये हे पाणी पूर्ण गाळून घेणार आहे। आपलं पाणी 1 ग्लास असलं ना तरी उकळल्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी होतं। तर तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी कमी पडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। आता हे पाणी थंड करायला ठेवायचं आहे। तर तोपर्यंत आपलं पाणी थंड होते तोपर्यंत आपण हे दुसऱ्या पेल्यामध्ये ही जी मेहंदी आहे ना ही भिजवायची आहे। तर आणखीन एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला मी सांगते, जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा लोखंडीचं वस्तू कुठली असेल असं तर पातेलं वगैरे किंवा लोखंडी कढई, तर तुम्ही त्याच्यामध्येही ही मेहंदी मिक्स करू शकता। लोखंडामुळे काय होतं की मेहंदीला चांगला कलर येण्यास मदत होते। सध्या माझ्याकडे ती अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी अशा स्टीलच्या पेल्यातच ही मेहंदी भिजवू घालणार आहे। तर आता बघा, हे आपलं पाणी थंड झालेलं आहे। आपल्याला आता ही मेहंदी हळूहळू भिजत घालायची आहे। ज्यांना केसांसाठी आणखीन जास्त स्मूथनेस किंवा शाईन म्हणजे पाहिजे असेल, ज्यांची केस खूपच रफ असतील, तर त्यांनी ना याच्यामध्ये एक गोष्ट सांगते मी, तुम्ही अंड्याचं जे बिल आहे ना त्याच्यामधला जो पांढरा भाग असतो ना तो ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता। त्याच्यामुळे काय होतं, केसांना जास्त शाईन येते। तर तुम्ही बघू शकता ही अशी हळूहळू मेहंदी आपल्याला मिक्स करायची आहे आणि ही आपल्याला 1 तास तरी भिजत ठेवायची आहे, कारण मेहंदी 1 तास तरी भिजणे आवश्यक आहे, कारण त्याचा जो कलर आहे तो येण्यास मदत। आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावाल त्यावेळेस कमीत कमी 2 ते 3 तास तरी केसांवरती मेहंदी ठेवा, कारण केसांनाही मेहंदीचा कलर येण्यासाठी 2 ते 3 तास लागतात। तर ही अशी मेहंदी मी माझ्या केसांना लावत असते, त्याच्यामुळे माझ्या केसांमध्ये शाईन राहते। तर मी ज्या गोष्टी माझ्या केसांसाठी करते त्या मी तुमच्याशी शेअर करत असते। त्याच्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।